बोल की. सुप्रभात नाही. हा सुप्रभात. दुपार झालेली आहे आणि आहे आज आहे तिसरा दिवस, मामाच्या गावाकडचा तिसरा दिवस. आणि आज होणार आहे आमची भाऊबीज पार्टी. सगळं टाकायचं आहे दीदी. सगळं टाकायचं आहे. तांदूळ आहे, 2 किलो चिकन आहे. मग याचं किती वहीन 1 किलो एवढा पर्यंत का केवढा कांदा आहे. निम्मा भाजीला निम्मा तळायला. केवढा कांदा आहे काय झाडे घेऊन ये मोठा. एवढेशे याच्यात तळायचं. अजून टाकू. पटपट सगळ्यांनी कामं वाटून घेतलेली आहेत. थोडं थोडं टाक. चल मी ह्याने चिकन धुतलंय. मडक्याचा घाण वास येतोय दुधाचा. इथे झालेली आहे सुरुवात. खायचं नाही कोण उलट. आज आमच्याकडे आहे चिकन बिर्याणीचा बेत. हे चुलीचा धूर येतोय त्याच्यामुळे तुम्हाला स्मोकी स्मोकी दिसत असेल. बरिष्ठाची तयारी आहे सगळी. येस. निम्मा कांदा तळायचा आहे, निम्मा भाजीला आहे. स्टे ट्यून फॉर मी. आता आमचे मास्टर शेफ चेंज झालेले आहेत. मामीनी तिचं पद सोडून दीदीला दिलेलं आहे. तिची जागा मी झालं होती बिर्याणी करायला. स्टे विथ अस गाईज, स्टे विथ अस. स्टे ट्यून. आता तेल गरम होतंय त्याची वाट बघतोय आम्ही. आमच्याकडे गेलेली आहे लाईट, त्याच्यामुळे अंधार आहे. फुल लाईट आली. बस का? बस. मीठ आहे का मीठ? सगळ्या गोष्टी आणाव्या लागणार आहेत. टाक ना मसाले, मला तिकडे घेऊन जायचंय. लगेच कशाला पाहिजे मसाले तुला? आई बोलली सगळे एकत्र घेऊन ये. चला इथं घेतलंय चिकन धुवून, ह्याच्यात टाकलंय दही. मलाच तळायला लावलंय कांदा एवढे. टाक सगळं. चल सगळंच टाकायचं. त्याला थोडं थोडं दोन इकडे बसवायचं. पाणी घेऊ पाहिजे थोडं. आधीच पाणी त्यांना कॅन्सल झालं. अरे दुधाचा वास येतो सगळा. बनवायचं नाही अजून नेक्स्ट टीम बिर्याणी पोळी टाकू का घ्यायचं चिकन मध्ये. मसाला झाला. इथं मिक्स केलं जात आहे. त्याला मॅरिनेशन. मला पण मजा येते की मग. जेवढा हा खात नाही तेवढं बनवायला मदत करतोय. सगळे आमची पूर्वा करतीये होममेड आलं लसूण पेस्ट. आम्ही बाहेर येऊन आणता असं घरी बनवतो. म्हणजे आजोबा. थँक्यू. मामा. आमचा मामा. हाय. आमचा मामा इंजिनियर आहे. आमचा मामा इंजिनियर आहे. हे आमची आजी. हॅलो. आणि आमची स्वरा. आणि ही दुर्वा. आणि त्यांची मम्मी. आता माझी मावशी कुठे आहे? व्ह्यू व्ह्यू बघा व्ह्यू. पारुसा पारुसा पारुसा. आमचे भाऊ किती मदत करतात. शिक. हा हे आहे ना एकत्रच काढते. सगळे किती बिझी झालेत काम करण्यात. ते आमच्या चेहऱ्यावर रेकॉर्ड करते ती काहीच काम करत नाही काहीच. सकाळपासून केलं की मी सकाळपासून भांडी मी बेसिक कांदे चिरून दिले तिने. मी बेसिक कामं केलेली आहेत. ती कामं झाली नसती तर ही कामं झालीच नसती. तुमचे दादा बघा ते न्यूज बघण्यात बिझी आहेत. कांदा फ्राय करून झालेला आहे. आता भाजी करण्याची चाललेलं आहे. तिकडे भात शिजतोय, आता इथे भाजी होईल. आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकावे.
पण आपलं साधं इथून आपलं इथून मी नेहमी सगळ्यांचे व्हिडिओ काढत असते. या स्वतः आता तिला कामाला लावलंय आम्ही. काम करते ती. करते नाही लावलंय का म्हणजे करायला लावलंय आम्ही. आणि तिची जागा आता मी घेतलीये. बिना हडकत आता इथं भाजी बनणं सुरू झालंय. कांदा टोमॅटोची प्युरी मीठ टाकलंय थोडं. आता हळद टाकतेय. कोथिंबीर टाकते, एक बस. आलं लसूण टाकते. चिकन मसाला टाकलाय. चिकन मसाला त्यात पण आहे ना. टाकला असं पण मध्ये रस्ता. आपण तरी ठेवले टाइमपास व्हॉट्सअपने पाठवलं. ठेव तू ते. भात रेडी आहे. कांदा रेडी आहे. आता दम द्यायचा बाकी राहिलं. आता भाजी झाली की दम देणार. चुलीला जाळ घालताना कोकणी. काय बनवलं असेल विचार कर. सर्व रेडी आहे. थोडा भात, चिकन, कांदा. आता दम द्यायचा. पाणी जास्त झाल्यामुळे आम्हाला गॅसवर आणावं लागलं पातेलं. पाणी जास्त नाही ते झाकण मागाशीच काढायला पाहिजे तरी ते नसतं. चुलीवर अटत नाही. कसं लागलं टेस्ट? खाल्लं दही आंबट लागले. दही खाल्लं का? मला वाटलं ते टेस्ट केलं. ते मागाशीच टेस्ट केले ते सुपर झाले. सुपर डुपर डुपर कोणी सगळ्यांनी 5 जणांची मेहनत आहे त्याला. टेस्ट आहे ना 6 जणांची. आता हे दही घेतलंय ग्रेव्ही बनवण्यासाठी. थांबते नंतरच बिर्याणीचा थर लावणं सुरू झालेलं आहे. थोड्याच वेळात बिर्याणी तयार होणार आहे. मग आम्ही ती दाबून खाणार आहे. मन आणि पोट भरसपर्यंत. जी खाणार नाही नाही दीदी जी खाणार भांडी बिंडी उरकून जी सगळी 2 तास झोपणार आहेत. पहिला पिस्ता रसा नाही टाकायचा. पिस्ता टाकशील एका जागी नाही साईड टाक म्हणजे घेताना घेता येतात पीस. मध्ये नको टाकू पीस अजिबात. साईडला टाकले की कसं फोडली की घेता येईल. खा. आणि जयच खाणार आहे आता ते. आम्ही नाही खातले पीस. बस रसा टाक थोडासा. नको थोडा टाकी. आता थोडा टाकी चौकशी येईल त्याला. असं असं करायचं असं असं ही इथं जोडायचं. बायसेप दिसलं पाहिजे त्याचं. झालं बस. जरा बघून सांगतोस का? दीदी कर ना डायरेक्ट. दे दे. फॅमिली फ्रेंडली आहे नाही तुम्ही बोललो असतं. तिकट आहे ना. बघा आईच्या लग्नातली सगळी भांडी आहेत. पूर्ण किचनचा टूर कर ना त्यांना. हो ग्लास पण आहेत आईच्याच लग्नातली. दादांच्या लग्नातली. दादा हा आपण यांना होम टूर देऊयात नेक्स्ट व्लॉग मध्ये दीदी. नाही हा दीदी नेक्स्ट व्लॉग मध्ये होम टूर. अख्ख्या घराची होम टूर. आमच्याकडे गेली आहे लाईट. पण बिर्याणी खायची. जय कसं वाटतंय? विघ्नेश आधी तिचं आमचं चाललंय. 2 नंबर वाल्यांचं झालं 1 नंबर वाल्यांचं राहिलं. हाँ सगे बड़े 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 भाई बहन रह गए हैं. यस इतका स्वस्त अरे त्या अंतर नाही देणार का?
आता आमची जेवण वगैरे झालेली आहेत, पाऊस थांबलेला आहे आणि आता आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळतोय. बरोबर झालं समोर करायची का बघा, पाणी बिनी मारणार ना उद्या लवकर उठून. लय मस्ती आहे. बलम पिचकारी जो तूने मुझे मारी, जो सीधी सादी चोरी शराबी हो गई, ओ सनकी भाभी हो गई. इश्क शवा लगा 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 आग लगा, जरा 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 पास तो यारावजी तुम्ही बसा भाऊजी, यारावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची मर्जी, ओ बसा भाऊजी. दाजी वाचवायचं ना शेकोटी सुरू झालेली आहे. शेकोटी मी बसलोय ना, मी एक पाऊस लावतो. नाही ते नाही घेतली तुझी पोच. पाऊस लावतो अख्खा दूर करतोय. तुला तेवढंच सुचतंय. लगेच लागेल. एक वर्ष काय फटाक्याने सगळी शेकोटीचा सत्यानाश झाला तुला तेवढं. हा नाही पाऊस कुठे लावला त्यावेळेस चुकून लवंगे होते त्याच्यामध्ये म्हणून लय भारी फुटले ना. आल्या काटक्या. ऐक ना, आदितीने खूप स्ट्रगल करून तिच्या भीतीला मात करून चुलीच्या इथं जाऊन आणल्या शेकोटी करायला. या फायनली खूप स्ट्रगल्स नंतर शेकोटी सुरू झालेली आहे. ते पण याच्या ऐकू लेवल. त्याचा सगळेजण लाभ घ्या आता. जागेवर बसलं नाही पाहिजे फक्त बस. एवढं नको ना रचू, थांब की. सो गाईज, आजचा व्लॉग इथेच एंड होत आहे. भरपूर शेकोटी. वा, कॅमेऱ्याच्या इथं बोट ठेवले. हे कसल्या हसते बकासूर आणि बकासूर नाही, हाड बकासूर. अरे हो न्यूजपेपर आणले. सो आजचा व्लॉग इथेच एंड होत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो, कमेंट सगळं करा. करा. बाय गाईज, गुड नाईट. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.